जंतर मंतर येथे चाललेल्या आंदोलनानंतर ज्या पद्धतीने त्याला हिंसक वळण आलंय, आता वंचित बहुजन आघाडीने देखील या संदर्भात बंदची हाक आज दिलेली पाहायला मिळते। आपल्याबरोबर प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर आहेत, आपण त्यांना विचारूया। सर, आज कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे असं वाटतंय? किती बंद झालेल्या आहेत शाळा कॉलेजेस, काय सांगाल? हे बघा, RSS संबंधित ज्या शाळा आणि कॉलेजेस आहेत त्यांनी चालू ठेवणार ही अशी घोषणा केलीच होती। पण दुसऱ्या बाजूला जे विद्यार्थी आहेत त्यांनी कॉलेजेसमध्ये मोठ्या प्रमाणात जायचा नकार दिलाय। काही प्रोफेसर्सनी कॉलेजेसमध्ये जाऊन शिकवायचा नकार दिलाय आणि हे आमच्यासाठी यश आहे। कारण हा जो हल्ला झालाय तो महाराष्ट्रातल्या नाही तर तमाम भारतातल्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या, दिल्लीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांवरती झालाय। आणि जेव्हा दिल्लीमध्ये शांततेने विद्यार्थी स्वतःचा हक्क आणि न्याय मागण्यासाठी आंदोलन करतात आणि त्यांच्यावरती या प्रकारचा भयाड हल्ला होतो, तेव्हा तो एक डेमोक्रेसीची आणि लोकशाहीची गळचेपी आणि लोकशाहीला फाशी दिली गेलेली आपल्याला दिसते। आणि दुसऱ्या बाजूला भारताचं फ्युचर हे आपले विद्यार्थी आणि यूथ आहेत आणि जर अशाप्रमाणे जर भारताचं फ्युचर ठेचलं जात असेल तर ते आम्ही ऐकून घेणार नाहीत। आणि म्हणून सर्वांना अपील करून वंचित बहुजन आघाडीने जरी महाराष्ट्र बंद पुकारला असेल तर मी सर्वांना एवढीच अपील करतो की आपण सर्व ह्या बंदामध्ये सामील व्हा। ज्या स्टुडंट्सवरती व्हायलन्स झाला, ब्रुटल अटॅक झाले, त्या स्टुडंट्सची ढाल म्हणून आपण सर्व उभं राहू आणि सरकारला आपला निषेध हा महाराष्ट्र बंद करून दाखवू। नक्कीच, पण आता कुठे कुठे तुम्ही आज आंदोलन करणार आहात आणि ऑलरेडी कार्यकर्त्यांना काही डिटेन केलंय, ताब्यात घेतलेलं आहे, तर त्या संदर्भात काय पुढची पावलं असणार? कार्यकर्त्यांना डिटेन केलं होतं, त्या कार्यकर्त्यांना लेटेस्ट इन्फॉर्मेशन प्रमाणे सोडण्यात आले। दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडियावरती आपल्याला सर्व संबंधित वकिलांचे नंबर्स भेटतील, जे कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी नोटीस आल्या तर त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी 24 तास काम करत आहेत। आपल्याला कोणतीही नोटीस आली तर वंचित बहुजन आघाडीच्या पेजवरती आपण वकिलांचा नंबर्स मिळवू शकता। आणि दुसऱ्या बाजूला आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये तसंच मुंबईमध्ये ठिकठिकाणी बंद होऊन, प्रदर्शनं होऊन हा महाराष्ट्र बंद हा ऑब्झर्व केला जाईल। नक्कीच, एक प्रश्न विचारते, एक शेवटचा प्रश्न। न्यायाधीश जे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सूर्यकांत, ते असं म्हणतात की त्यांना वेळ नाही आहे हे सगळं ऐकण्यासाठी। तरुण म्हणून तुम्ही कसं बघता न्यायाधीश जर असं वाक्य बोलतात? मी तरुण म्हणून ह्या सगळ्याकडे खूप गंमतशीर पद्धतीने दिसतो की एकतर एका स्टेटमेंटमुळे एवढंच चिघळतं, त्याच्यानंतर CGI परत विद्यार्थ्यांना डिवचण्याचं काम करतात। तर नक्की सरकारचं आणि कोर्टाचं चाललंय काय, हा एक प्रश्न तरुण म्हणून आम्हा सर्वांना पडतोच। नक्कीच सर, एकंदरीत आपण बघतोय की वंचित बहुजन आघाडी आज कशा पद्धतीने आंदोलन करणार, ती यशस्वी होणार का, हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।